नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल अंजीर आईस्क्रीम कशी बनवायची ते बघणार आहोत। फार क्रीमी आणि टेस्टी बनते ही। बाजारातून विकतची आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी झटपट ही बनवू शकतो। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी एका भांड्यात आपण दूध घेतलेलं आहे। 1 कप दूध आहे हे 250 ml। त्यामध्ये आपण 1/4 कप आपण मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। 1/4 कप आपल्याला पिठी साखर लागणार आहे इथे आणि 1 चमचा आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत। हे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं छान असं विस्करच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजेच याच्यातल्या ज्या गाठी होतात त्या फुटून जातील। एकदम सॉफ्ट असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। आता हे सर्व आपण मिक्स केलेलं आहे व्यवस्थित। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। आता हे गॅसवर ठेवलेलं आहे आपण। गॅसवर सुद्धा 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला उकळी येईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे सारखं, नाहीतर खालून जळण्याची शक्यता असते आणि जळालं की आपल्या आईस्क्रीमची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते। आता हे पातेलं खाली घेतलेलं आहे, आपण थंड करून घ्यायचं आहे। हे आपण अंजीर घेतलेले आहे 15 ते 20 3 ते 4 तास भिजवून घेतलेले आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 10 ते 12 अंजीर बारीक करून घेणार आहोत। छान असं क्रश करून घ्यायचं आहे, फारही बारीक करायचं नाहीये ह्याला। हे बघा छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली। आता हे साइडला ठेवून देऊन घेऊया आणि हे जे उरलेले अंजीर आहे त्याचे आपण असे छान काप करून घेऊया बारीक बारीक। हे ऑप्शनल आहे, परंतु हे टाकल्यामुळे आईस्क्रीम खाताना फार छान टेस्ट लागते याची। आपल्याकडे ओले अंजीर असेल ते सुद्धा घातले तरी सुद्धा चालू शकेल ते। आता येथे व्हिप क्रीम घेतलेली आहे आपण। 1/2 कप व्हिप क्रीम लागणार आहे आपल्याला इथे। आता हिला छान असं बीटरच्या सहाय्याने बीट करून घ्यायचं आहे आपण। फारही बीट करायचं नाहीये ह्याला, फक्त ही डबल होईपर्यंत आपल्याला हे बीट करून घ्यायचे आहे। ही व्हिप क्रीम केकला करतो तितकी जास्त आपल्याला ही मिक्स करायची नाहीये। हे बघा झटपट आपली क्रीम तयार झालेली आपल्याला दिसत असेल येथे। छान अशी सॉफ्ट क्रीम तयार झालेली आहे आपली। आता ह्याच्यात 1/4 कप आपण कंडेन्स मिल्क टाकून घेतलेला आहे, याच्यामुळे फार छान स्वाद येतो आपल्या आईस्क्रीमचा। हे सुद्धा अर्ध्या मिनिटासाठी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण क्रीम मध्ये। आता जे आपण अंजीर बारीक करून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते यामध्ये टाकून घेतलेले आहे। छान अशी याची टेस्ट फार छान लागते। आता हे मिक्स करून घेऊया आपण बीटरच्या सहाय्याने आणि जे अंजीरचे काप करून घेतले होते ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। हे सुद्धा मिक्स करून घेऊया आपण छान। हे बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि जे आपण दुधाचं मिश्रण केलेलं होतं गॅसवरती गरम करून ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा फिरवून घेऊया छान असं। आईस्क्रीम साठीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। हे बघा छान मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा। हे बघा किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। सुगंध सुद्धा अंजीरचा फार छान सुटलेला आहे, आपल्याला दिसत असेल येथे। आता हे एअर टाईट कंटेनर घ्यायचं आहे, कुठलंही घेतलं तरीही चालू शकेल येथे। आता हे सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊया। थोडं थोडं करून हे छान टाकून घेतलं आहे आपण, आपल्याला दिसत असेल। एकसारखं करून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि 7 ते 8 तास आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवून घ्यायचं आहे। फार झटपट ही आईस्क्रीम बनवून तयार होते। हे बघा आता फ्रीज मध्ये ठेवून देऊया आपण हे आणि 7 ते 8 तासानंतर चेक करूया।
आपल्याला दिसत असेल छान अशी आपली अंजीर आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. कलर सुद्धा फार छान आलेला आहे हिला. आता ही सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. बघा अजिबात येते बर्फाचा थर आलेला नाहीये याला. एकदम क्रीमी सॉफ्ट अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता ही बाउल मध्ये काढून घेऊया. फार झटपट बनवून टेस्टी आईस्क्रीम आपली तयार आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. कशी झाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.